नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CSS मध्ये डिझाईन केलेल्या कोडला शेपला कशा प्रकारे ॲनिमेशन देऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर चला वेळ न करता आपण त्याच्या कोडिंगकडे जाऊ. एक प्रोग्राम्स या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला दिसत आहे. शेप डिझाईन करण्यासाठी जनरली आपण एक div टॅगचा वापर करतो. मी या ठिकाणी div टॅग यूज केलं आणि या divला ॲज अ सिलेक्टर म्हणून मी या स्टाईल टॅगमध्ये यूज करणार आणि त्याच्यामध्ये मी एक बॉक्स तयार करतो आहे जो मला पाहिजे आहे, शेप तयार करायचा आहे. तर या ठिकाणी मी त्याची हाईट आणि विड्थ ऑलरेडी घेऊन घेणार 300 पिक्सल. विड्थ पण घेणार मी 300 पिक्सल आणि 300 पिक्सल विड्थ या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा एक बॅकग्राऊंड कलर आपल्याला सेट करायचा आहे. माझ्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी या ठिकाणी दिलेली आहे. आपण इथे मल्टिपल कलर त्या ॲज अ बॅकग्राऊंड सेट करण्यासाठी आपण जनरली बॅकग्राऊंड डॅश इमेज या प्रॉपर्टीचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये लिनियर डॅश ग्रेडियंट ही व्हॅल्यू त्यामध्ये एंटर करतो. त्यानंतर जे कलर्स आपल्याला एंटर करायचे असतात हे वेगवेगळे कलर्स आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करता येतात. त्याच्यानंतर या प्रोग्रामला पहिले सेव्ह करून रन करून बघू आपण. मी या प्रोग्रामला सेव्ह करतो आहे की एक्झॅक्टली माझ्याकडे तशा प्रकारचा बॉक्स तयार झालेला आहे का. तर त्याला बघा, आपण या ठिकाणी जाऊन एक त्याच्या लोकेशनवर मी तो प्रोग्राम टाकलेला आहे. मी त्याला रन करून बघतो. बघा, बॉक्स रोटेट नावाने हा प्रोग्राम आहे. याला मी रन करतो आहे गुगल क्रोममध्ये. तर हा बॉक्स या ठिकाणी बनलेला आहे. आता मला याला काय करायचं आहे, ॲनिमेशन द्यायचं आहे. तर ॲनिमेशन देण्यासाठी बघा आपल्याला एक एक्स्ट्रा या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करावी लागते. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे ॲनिमेशन. ठीक आहे. हे ॲनिमेशन प्रॉपर्टी यूज केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले त्या ॲनिमेशनचं नाव या ठिकाणी डिफाईन करायचं आहे आणि हे ॲनिमेशन नेम डिफाईन केल्यानंतर आपल्याला याला जर कंटिन्युअसली आफ्टर 4 सेकंड 5 सेकंड 1 सेकंड जर आपल्याला रोटेट करायचं असेल तर तीसुद्धा व्हॅल्यू या ठिकाणी आपण त्याला देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, मला याला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. तर जे ॲनिमेशन मी या ठिकाणी यूज केलं त्या ॲनिमेशनला @keyframes या कीवर्डचा वापर करून आणि जे नाव मी त्या ॲनिमेशनला दिलेलं आहे, जसं राहुल हे नाव दिलं आहे, तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करून तुम्हाला त्याला रोटेट करायचं आहे. तर रोटेट हे अँगल वाईज तो रोटेट होते. 90चा अँगल, त्याच्यानंतर 180, त्यानंतर 270 असा त्याला आपल्याला रोटेट करता येतं. मग आता मी बघा या ठिकाणी याला म्हणतोय की जेव्हा माझा तो जो डिझाईन केलेला शेप आहे हा जेव्हा 0% मूव्ह होणार तेव्हा ट्रान्सफॉर्म रोटेट. बघा मी या ठिकाणी काय लिहितो आहे की त्याचा ट्रान्सफॉर्म हा किती डिग्री व्हायला पाहिजे, फक्त 0 डिग्री. जर तो 0%वर आहे तेव्हा, परंतु जसाही त्याचं ॲनिमेशन मी हे 25% घेऊन गेलो तेव्हा मात्र मला याला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. आणि ते रोटेट करण्यासाठी आपण पुन्हा तीच प्रॉपर्टी यूज करणार, ट्रान्सफॉर्म रोटेट. आणि आता त्याला किती डिग्री रोटेट करायचं आहे, तर मी म्हणतो आहे की 90 डिग्रीमध्ये मला त्याला रोटेट करायचं आहे. ठीक आहे. हीच प्रॉपर्टी आता आपण कॉमन आपल्याला वापरायची आहे म्हणून मी याला कॉपी पेस्ट करतो. जसं या ठिकाणी हा झाला 50% जेव्हा तो रोटेट होईल तेव्हा, म्हणजे 50% जेव्हा मूव्ह होईल तेव्हा आपल्याला 180 डिग्री तो आपल्याला त्या ठिकाणी रोटेट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण यूज करू शकतो 75%. तुम्हाला करायचं आहे 270 डिग्री रोटेट. आणि जेव्हा तो 100% होईल, हा होईल 100%. बघा, तर मला याला करायचं आहे
360 डिग्री. आता हा प्रोग्राम एकदा सेव्ह करून बघू आपण. याला आपण एकदा रन करून बघू की आपला जो शेप तयार केलेला आहे तो रोटेट होत आहे का. या ठिकाणी तो रोटेट होत नाही आहे. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी एक व्हॅल्यू द्यावी लागेल की मला तो किती वेळेस रोटेट करायचा आहे. इथे मी सेमिकॉलन यूज करतो. मे बी इथे मी सेमिकॉलन यूज केलं नसल्यामुळे तो रन नसेल झाला. पुन्हा मी या ठिकाणी एकदा ट्राय करून बघू आपण याला. हा बघा, तो या ठिकाणी रोटेट झाला. तो एक वेळा झाला. मी कोडिंगमध्ये याला व्हॅल्यूज दिली नाही, बट तो बाय डिफॉल्ट एक वेळा रोटेट झाला. मला याला जर 3 टाइम्स रोटेट करायचं असेल तर मी या ठिकाणी 3 व्हॅल्यू ही त्याला देईल. आणि या ठिकाणी याला आता मी जर रिफ्रेश केलं, हा 3 टाइम्स रोटेट झाला. बट मला याला काय करायचं आहे, कंटिन्युअसली रोटेट करत ठेवायचं आहे. तर मी या ठिकाणी इन्फिनाइट ही व्हॅल्यू यूज करणार. आणि व्हॅल्यू यूज केल्यानंतर याला आपण सेव्ह करून एकदा रन करून बघू नेमकं काय होते ते बघा. दिसतंय तुम्हाला. तर अशा प्रकारे एखाद्या शेपला जर आपल्याला रोटेट करायचं असेल, ॲनिमेशन द्यायचं असेल, तर ते ॲनिमेशन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आता हे तुम्हाला थोडंसं इथनं आपण काय करू की त्याला थोडीशी एक मार्जिन पण देऊ शकतो आपण. जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी मार्जिन 2REM ही व्हॅल्यू जर आपण याला दिली तर एक तो मार्जिन आपल्याला या ठिकाणी क्रिएट करून देईल. बघा, तो इकडे समोर आलेला आहे. व्हॅल्यू वाढवून घेऊ आपण, म्हणजे तो आणखी आपल्याला प्रॉपर दिसेल. 4REM मी यूज करतो आहे. आणि आता याला रिफ्रेश करा एकदा. बघा, तो या ठिकाणी समोर आलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या डिझाईन केलेल्या शेपला ॲनिमेशन देता येतं. आणि ते ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याकडे या प्रॉपर्टीज मात्र तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे एक आहे ॲनिमेशन. इथे मी ते ॲनिमेशन नेम लिहिलं, किती सेकंदानंतर मला त्याला रोटेट करायचं आहे ते लिहिलं, आणि किती वेळा रोटेट करायचं आहे त्याच्यासाठी इन्फिनाइट व्हॅल्यू लिहिली. इथे तुम्ही जर 1 2 3 लिहिलं तर त्या पर्टिक्युलर नंबर टाईमपर्यंत तो रोटेट होईल आणि नंतर स्टॉप होऊन जाईल. पण तो इन्फिनाइट व्हॅल्यू लिहिल्यामुळे आपल्याला इथे कंटिन्युअसली ती शेप जो आहे तो रोटेट होताना आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी की फ्रेम्स हे आपण यूज केलं, ज्याच्यावर आपल्याला ते इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याचं नाव होतं, मी या ठिकाणी राहुल दिलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा इथे राहुल नाव यूज किंवा जे नाव तुम्हाला द्यायचं असेल त्या ठिकाणी देऊ शकता. आणि पर्सेंटेज वाईज किती पर्सेंटेज तो रोटेट आपल्याला करायचा आहे, किती % झाल्यानंतर तो रोटेट करायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा ही व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला यूज करता येतं. धन्यवाद.